नवीन रेशन कार्ड किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला इथं तहसील कार्यालय शिरपूर पुरवठा शाखा अंतर्गत रेशन काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, आणखी नाव कमी करण्यासाठी किंवा नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा दुय्यम शिधापत्रिकेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते इथं दाखवलेले आहेत. तर आपण इथं प्रत्यक्ष बघूयात. तर मित्रांनो, इथं नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, तर याच्यामध्ये अर्ज व अर्जदाराचा फोटो, त्याच्यानंतर सर्व सदस्याचे आधार कार्ड, त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र, त्याच्यानंतर तलाठी यांचा दाखला, सरपंच दाखला, मंडळ अधिकारी यांचा जबाब, त्याच्यानंतर शिधापत्रिकेतून नाव कमी केलं असेल तर तो दाखला, त्याच्यानंतर घराची पावती किंवा लाईट बिल किंवा घराचा उतारा, त्याच्यानंतर उत्पन्न दाखला तहसीलदार यांचा, त्याच्यानंतर तुम्ही भाड्याने राहत आहात किंवा स्वतःचे घर आहे त्याचं 8 नंबर, त्याच्यानंतर गॅस पासबुक किंवा बँक पासबुक. या प्रकारे इथं नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण इथं बघूयात. तर याच्यामध्ये नमुना नंबर 8 मूळ शिधापत्रिका, जन्माचा दाखला, आधार कार्ड, विवाह नोंदणी दाखला, नाव कमी केल्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला, त्याच्यानंतर पत्नीचे नाव समाविष्ट करायचे असल्यास माहेरच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला, असे या प्रकारे इथं डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यानंतर शिधापत्रिकेत नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, तर याच्यामध्ये नमुना नंबर 9 मूळ शिधापत्रिका, विवाह नोंदणी दाखला, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र सत्यप्रत, त्याच्यानंतर सर्वांचे आधार कार्ड छायांकित प्रत, असे या प्रकारे इथं डॉक्युमेंट्स लागतात. त्याच्यानंतर खाली मित्रांनो, तुम्हाला जर शिधापत्रिका ऑनलाईन करायची असेल तर त्याचीसुद्धा इथे स्टेप दिलेली आहेत. याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण इथं बघूया. शिधापत्रिका काढण्यासाठी rcms.mahfood.gov.in या लिंकचा वापर करायचा आहे. वरील लिंकचा वापर करून पब्लिक लॉग इन हा पर्याय निवडून नवीन युजर आय डी किंवा युजर आय डी तयार करावा. त्यानंतर लॉग इन करून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी. सर्व माहिती भरून झाल्यानंतर नाव कमी केलेला असेल तो दाखला किंवा राहण्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, सर्वांचे आधार कार्ड अपलोड करावेत. सर्वात शेवटी समाविष्ट ऑप्शनवर क्लिक करावे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर पेमेंट लिंक येते. पेमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर शासकीय फी भरली जाते. ऑनलाईन अर्ज भरलेली प्रिंट व सर्व कागदपत्र तहसील कार्यालय शिरपूर म्हणजे तहसील कार्यालयामध्ये इथं डॉक्युमेंट सबमिट करायचे. हे प्रत्यक्ष नाही दिले तरी चालते, पण इथं यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुय्यम शिधापत्रिका मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आपण इथं बघूयात. तर पहिलं म्हटल्यावर नमुना नंबर 15चा अर्ज, सर्वांचे आधार कार्ड, त्यांच्या छायांकित प्रत, गहाळ झाल्यास पोलीस स्टेशनची नोंद व शपथपत्र, त्याच्यानंतर रास्तभाव दुकानाचे प्रमाणपत्र, या प्रकारे इथं एवढे डॉक्युमेंट्स लागतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं नवीन रेशन कार्ड तथा नाव समाविष्ट करणे तथा नाव कमी करणे किंवा दुय्यम रेशन कार्ड अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण इथं पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स लागतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा नवीन रेशन कार्ड काढू शकतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.